आत्ताच मला माझ्या सासूबाईंचा फोन आला, ज्या मला सांगत होत्या की राहुल उद्याच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याला शहरात नोकरी लागली आहे. हे ऐकून मी काहीशी अस्वस्थ झाले, कारण मी एका छोट्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होते आणि माझे पती दुसऱ्या देशात गेले होते. मी गावातून आले म्हणून मला शहरात राहायचं नव्हतं. अजून अनुजची नोकरी पूर्वी शहरातच होती. लग्न होताच तो मला शहरात घेऊन आला, पण नंतर त्याच्या कंपनीने त्याला दुसऱ्या देशात पाठवले. मला गावी परत पाठव म्हणून मी त्याला अनेकदा सांगितले. मी माझ्या माहेरच्या घरी राहीन आणि माझे सासरचे लोकही गावात आहेत, त्यामुळे मी माझ्या सासरच्या घरीही राहीन. पण तो म्हणाला, नाही, तुला माझ्या या फ्लॅटमध्ये राहावं लागेल. गेल्या 3 महिन्यापासून मी फ्लॅटमध्ये एकटीच राहत होते. आता माझ्या आजूबाजूच्या लोकांशी माझी चांगली ओळख झाली होती, पण माझ्या दीराच्या आगमनाची बातमी ऐकून मला काळजी वाटली. माझा नवरा इथे असता तर मला काळजी वाटली नसती, पण माझ्या दीराचे इथे माझ्यासोबत एकटे राहणे मला योग्य वाटत नव्हते. पण मी माझ्या सासूला नकार देऊ शकले नाही. रात्री अनुजने फोन केला असता मी त्याला माझ्या सासूबाईंची माहिती दिली. तो म्हणाला, ही चांगली गोष्ट आहे. तो आला तर मला तुझी काळजी करण्याची गरज नाही. मी म्हणाले, अनुज, पण त्याच्यासोबत घरात मी एकटी कशी राहणार? माझे म्हणणे ऐकून तो संतापला. तो म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे? तो माझा भाऊ आहे. त्याच्यापासून तुला काही धोका आहे? त्याने मला रागाने आणि धोकादायक शब्दाने फटकारले. मी पुढे काही बोलू शकले नाही. फोन डिस्कनेक्ट केल्यावर मी झोपले, पण झोप येत नव्हती. मला सतत राग येत होता आणि तो माझ्या घरी येण्याने मला आनंद होत नव्हता. मला आत्ताच माझ्या सासूबाईंचा फोन करून राहुलला इथे राहण्याची गरज नाही हे स्पष्टपणे सांगावेसे वाटले. शहरात एक हॉटेल आहे, तो कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकतो, पण मी हे सांगू शकले नाही. माझे पालनपोषण असे झाले की मी वडीलधारी लोकांशी अशा उद्धटपणे बोलले नाही. जरी मला आतून खूप राग आला होता. मला पहिल्यापासून राहुल आवडत नव्हता. अनुज आणि मी लहानपणापासून एकमेकांशी लग्न करायचे ठरवले होते. आईने माझ्या लहानपणीच तिची जिवलग मैत्रीण सारिकाईचा मुलगा अनुज सोबत माझे लग्न निश्चित केले होते. मी त्याला जास्त ओळखत नव्हते, पण जेव्हा कधी आमच्या घरी किंवा माझ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम असायचा, तेव्हा आम्ही सगळे जमायचो आणि मी अनुजला भेटायचे. तो खूप शांत स्वभावाचा होता, पण राहुल हा तितकाच बोलका आणि लफर प्रकारचा मुलगा होता. मुलींशी आनंदाने बोलणे, त्यांच्यासोबत भोवती फिरणे आणि खूप विनोद करणे ही त्याची सवय होती. मुलं मोठी झाल्यावर आणि अभ्यासातून मुक्त झाल्यावर आमच्या पालकांनी माझं आणि अनुजचं लग्न लावून दिलं. आमच्या लग्नाला फार काळ लोटला नव्हता. आमच्या लग्नाला 3च महिने झाले होते. मला अनुजबद्दल एक गोष्ट फार विचित्र वाटली. लग्नाच्या पहिल्याच रात्री अनुजने मला हात लावला नाही. ते म्हणाले, लहानपणापासून आमचे लग्न ठरलेले असले तरी आम्ही एकमेकांना नीट ओळखू शकलो नाही. मला वाटते की आधी आपण एकमेकांना चांगले ओळखले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे, तरच आपण नातेसंबंध सुरू करू. मला आश्चर्य वाटले, पण तरीही मी अनुजचे म्हणणे मान्य केले. अनुज मला लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांनी शहरात घेऊन गेला होता आणि आजपर्यंत आमच्यात शारीरिक संबंध नव्हते आणि मग आम्ही फक्त 10 दिवस शहरात राहू शकतो. अनुजला त्याच्या कंपनीच्या वतीने परदेशात जायचे होते आणि अनुज 3 महिन्यापासून परदेशात होता आणि मी इथल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होते आणि आजच्या बातमीने माझ्या मनात अस्वस्थता पसरली होती. माझा धीर राहुल माझ्या घरी येतो आणि नंतर त्याच्यासोबत त्याचं घरात राहतो. नोकरी पक्की झाली तर इथेच कायम राहण्याची शक्यता आहे आणि मग 6 महिन्यापूर्वी अनुज येणार नव्हता याचा विचार करून मला काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते, कारण माझ्या सासूबाईंनी विशेष सांगितले होते की राहुलला राजमा भात, बुंदी रायता आणि कढई पनीर आवडतात, म्हणून मला त्याच्या आवडीचे जेवण बनवावे लागले. 7 वाजता माझ्या दारावरची बेल वाजली. मला माहीत होते की तो राहुल असेल. मी दार उघडले तर तो माझ्याकडे हसत बघत होता आणि घाईघाईने त्याची बॅग घेऊन तो आणाला. मला माफ करा, या बस प्रवासाने मला थकवले आहे, त्यामुळे मी बराच वेळ झोपेन. मग त्याने विचारले, माझी खोली कोणती आहे? माझ्या फ्लॅटमध्ये 2च खोल्या होत्या. मी दुसऱ्या खोलीमध्ये बोट दाखवले. त्या खोलीत फारसे फर्निचर नव्हते. त्याने खोलीकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, मी इथे राहू शकत नाही. तू इथे झोप, मी फक्त बेडवर झोपतो. असे म्हणत तो अगदी आरामात माझ्या खोलीत गेला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. तेव्हा मी त्याच्याशी वाद घालण्याच्या मनस्थितीत नव्हते की तो काय विचार करेल की बहिणी येताच वाद घालू लागले. तो माझ्यापेक्षा फक्त 1च वर्षाने लहान होता, पण त्याच्या उंचीमुळे वरवर माझ्यापेक्षा मोठा दिसत होता.
मी जेवण गरम केले तोपर्यंत तो आंघोळ करून परत आला होता. इतकं जेवण पाहून तो आनंदी झाला. तो म्हणाला की तुझ्या हाताला छान चव आहे बरं. तुझ्या हातचं जेवण मी पहिल्यांदाच खाल्ले आहे, कारण तू लग्नानंतर लगेचच शहरात आली होतीस. एवढं बोलून तो म्हणू लागला की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले आहे. चल, मी तुला दाखवतो. बिनदिक्क माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेला. मी रागाने म्हणाले, माझा हात सोड. मी म्हणाले, मला आधी गिफ्ट दाखव. मग त्याने मला एक फॅन्सी सूट दिला. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी सूट घेतला, पण तो कसा मुलगा होता हे मला आज समजले असे मला वाटले. मी त्यापासून दूर राहायला हवे होते, पण मी माझे आयुष्य कोणत्या नरकात टाकले हे मला माहीत नव्हते. रात्री राहुल खोलीतच झोपला आणि मला खोलीतील सोफ्यावर झोपावे लागले. तेच मला वाटलं होतं की मी दुसऱ्या दिवशी त्याला सांगेन की मला माझ्या खोलीची सवय झाली आहे. त्याला अडचण वाटत असेल तर हॉलमध्ये सोफा ठेवून ड्रॉइंग रूमला स्वतःची खोली करून घ्यावी. तो किती वेळ थांबणार होता माहीत नाही, पण सकाळी उठून बाहेर आले तेव्हा तो निघून गेला होता. पण दुपारी तो अगदी लोफर स्टाईलमध्ये तो बसला होता आणि समोरच्या टेबलावर पाय ठेवला. तो म्हणाला, मी खूप थकलो आहे, एक कप चहा कर. मी त्याची मोठी बहिणी होते, पण त्याची अरेतुरेची भाषा होती. खरे तर मोठी बहिणी आईच्या ठिकाणी असते. मी त्याच्यासाठी चहा तयार केला आणि त्याला सांगितले की मला माझ्या स्वतःच्या खोलीची सवय आहे, म्हणून तू ड्रॉइंग रूमला तुझी खोली बनव. परंतु तो माझ्या शब्दावर नियंत्रण ठेवून असे उत्तर देऊ शकेल हे मला माहीत नव्हते. म्हणू लागला, हवं तर आपण एकाच खोलीत ॲडजस्ट होऊ शकतो. आणि हे ऐकून माझं मन चक्रावलं होतं. मी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि तो हसायला लागला. तो म्हणाला की तो विनोद करतोय. मी उठून किचनमध्ये जाऊ लागले तेव्हा तो म्हणाला की तू रागावलीस तर खूप सुंदर दिसतेस. त्याने संभाषण अपूर्ण सोडले आणि खोडकरपणे हसायला सुरुवात केली. समोरची व्यक्ती त्याच्या बोलण्याने नाराज झाली तरी त्याला अशा प्रकारच्या बोलायची सवय होती हे मला माहीत. त्याच्यात शिष्टाचार नाही. त्याची बहिणी घरात हजर आहे, पण मी गप्प बसले, काहीच बोलू शकत नव्हते. रात्रीच्या जेवणाची तयारी करून मी माझ्या खोलीत गेले. खोलीची अवस्था पाहून माझे डोकेच फिरत होते आणि मला डोक्यावर हात मारावासा वाटत होता. त्याचे कपडे खोलीभर पसरलेले होते. मी त्याचे सर्व कपडे उचलले आणि धुण्यासाठी मशीनमध्ये ठेवले. त्याची बॅग बंद केली आणि हॉलमध्ये ठेवली. दुसऱ्याच दिवशी त्याने बेड आणून खोलीत ठेवला. राहुल घरी येण्यापूर्वी मी जेवण बनवले, माझ्या खोलीत गेले आणि खोलीचे दार लावून घेतले. जेवून झाल्यावरच मी खोलीतून बाहेर पडेन असे सांगून मी त्याला जेवढे कमी तोंड द्यावे तेवढे चांगले. पण जेव्हा तो माझा दरवाजा ठोठावू लागला तेव्हा मला आश्चर्यच वाटले. मी दार उघडले तर तो म्हणाला, जेवण टेबलावर ठेव. बाहेर एक भुकेलेला आणि तहानलेला माणूस बसला आहे, तुला कळत नाही. मी म्हणाले, सर्व काही तयार आहे, तू ताटात वाढून स्वतःही खाऊ शकतोस. माझे म्हणणे ऐकून तो मान हलवू लागला आणि म्हणाला की मी खूप काही करू शकतो. पण हे बोलणं तो पुन्हा हसायला लागला. मला त्याचे अर्थपूर्ण हसणे विचित्र वाटले आणि मग तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला की मला या गोष्टी करण्याची सवय नाही, त्यामुळे तुला त्रास होईल, पण तुला या सर्व गोष्टी कराव्या लागतील. चल पटकन जेवण दे, मला खूप भूक लागली आहे. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि स्वयंपाकघरात गेले. जेवण गरम करून टेबलावर ठेवले. मला त्याच्यासमोर बसून जेवायचेच नव्हते, म्हणून मी माझे ताट पाडू ठेवले आणि माझ्या रूममध्ये जाऊ लागले. मग त्याने विचारले, हे काय आहे? इथे माझ्यासमोर बसून खा. मी तुला खाणार नाही. असो, मी शाकाहारी आहे आणि म्हणून मी तुला खाणार नाही. एवढे बोलून तो हसू लागला. तो म्हणाला, तू माझी वहिनी आहेस, पण तू माझ्याशी बोलत नाहीस आणि तू काही बोलतच नाहीस. मला खूप कंटाळा आलाय. मला वाटतं भाऊही दुसऱ्या देशात पळून गेला आहे, कारण तू त्याच्याशीही अशीच वागली अशी, म्हणूनच तो आपला जीव सोडून निघून गेला. मी म्हणाले की तू तुझं स्वतःचं काम कर ना. तुला खायला मिळत आहे ते खा. मी कुठे बसते, काय करते, काय करत नाही याने तुला काही फरक पडू नये. मला रागाने बोलताना पाहून तो पुन्हा हसायला लागला. तो म्हणाला, असे वागू नकोस, माझ्याशी बोल. मी तुला हे आधीही सांगितलं आहे की तू रागावलीस की खूप छान दिसू लागतेस. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? तो म्हणू लागला, त्यात कसली लाज? दीर आणि बहिणी यांच्यात असे विनोद संवाद चालतात, पण तू कदाचित खूप कंटाळवाणी प्रकारची मुलगी आहेस. आयुष्य किती सुंदर आहे, म्हणत तो एकामागून एक भाकरीचे तुकडे तोंडात टाकत होता. मी फक्त त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. मला वाटले की माझ्या या मुद्द्यावर तो त्याचे वागणे थोडे सुधारेल, पण तसे झाले नाही. जणू त्याला कशाचीच पर्वा नव्हती. मी अनुजला फोनवर राहुलबद्दल सगळं सांगितलं, पण अनुजही एक विचित्र माणूस होता. तो म्हणाला की तुझा विचार चुकीचा आहे. त्याचा भावावर इतका विश्वास का होता माहीत नाही. एके दिवशी राहुल ऑफिसमधून घरी आला ते म्हणाला, ऐक, मला खूप डोकेदुखी झाली आहे. एक काम कर, माझ्या डोक्याला हलकी मालिश कर, त्यानंतरच मी अन्न खाईन.
त्याच्या बोलण्याचा मला राग आला. तो माझा नवरा आणि मी त्याची बायको असल्यासारखे बोलत होता. आजपर्यंत त्याने मला कधी बहिणी म्हटले नव्हते. मी म्हणाले की तू काही पेन किलर घे आणि काही वेळाने जेवण कर, मग डोके दुखणे थांबेल. पण तोही ठाम झाला. तो म्हणाला, नाही, फक्त तू माझ्या डोक्याला मालिश कर, तरच माझी डोकेदुखी बरी होईल आणि मगच मी अन्न खाईन, नाहीतर मी उपाशी झोपेन. बळजबरीने मी तेलाची बाटली घेऊन त्याच्या खोलीत गेली आणि त्याच्या डोक्याला तेलाने हलके मालिश करू लागली. तो बेडवर पडलेला होता आणि मी त्याच्या दुसऱ्या साईडवर त्याच्या डोक्याला मालिश करत बसले होते. तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. एक दोनदा जेव्हा माझी नजर त्याला भेटली तेव्हा त्याचे डोळे अपार भरले होते. त्याला असे पाहून मला राग यायला लागला. मी म्हणाले, तू आरामात मसाज करून घे आणि डोळे खाली ठेव. माझ्याकडे असे टक लावून काय पाहत आहेस? माझे बोलणे ऐकून तो मोठ्याने हसला. तो म्हणाला, मी पाहतो की तू किती निरागस आणि सुंदर आहेस आणि तुला पाहताच मी माझ्या हृदयात ताबा ठेवू शकत नाही. मी रागाने तेलाची बाटली ठेवली आणि खोली सोडून लागले. मी दागून त्याचं हसणं ऐकलं. तो म्हणाला, अरे, मी फक्त गंमत करत होतो. तुला राग आला, मसाज कर. मला खरंच मजा येत होती. पण मी त्याचे काही ऐकले नाही आणि रूमच्या बाहेर आले. दार बंद करण्यापूर्वी मी म्हणाली की जेवण टेबलावर आहे ते खा आणि मी झोपणार आहे. मी माझ्या खोलीत आले, दार लावून घेतले आणि बेडवर पडले. माझे कान बाहेरच होते. आता तो अन्न खाईल की तो तसाच उपाशी झोपी जाईल माहीत नाही. मला खरंच त्याच्यावर चिडचिड झाली होती, पण त्याने उपाशी झोपेल असे मला वाटत नव्हते. त्यामुळे माझे कान बाहेरच्या दिशेकडे होते. सुमारे अर्ध्या तासानंतर मला बाहेर भांडी घसरण्याचे आवाज येऊ लागले आणि माझ्या हृदयाला शांत वाटले आणि मी आरामात झोपी गेले. मला माहीत नाही रात्रीचे किती वाजले होते की मला काही विचित्र आवाज ऐकू आला. या आवाजामुळेच माझे डोळे उघडले. माझ्या खोलीच्या बाल्कनीत कुणीतरी हजर असल्यासारखे मला वाटले. कुणीतरी चालताना मला स्पष्ट ऐकू येत होतं. मी घाबरून उठून बसले. थरथरत्या हाताने मी पडदा हटवला आणि दोन माणसे तिथे उपस्थित होत असल्याचे पाहिले. दोघांच्या हातात पिस्तूल होते. आमच्या घरात चोर घुसले हे पाहून मला खूप वाईट वाटले. चोर माझ्या खोलीच्या बाल्कनीत होते आणि माझ्या बाल्कनीचा दरवाजा माझ्या खोलीत उघडला आणि चोर खोलीच्या दरवाजासमोर उभे होते. तो दरवाजा उघडून काही क्षणातच आत येऊ लागला आणि मला दरवाजा तपासण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. मी दारात पोहोचले असते तर ते आत येऊन मला पकडू शकले असते. मला बाहेर जाणे योग्य वाटले. मी पटकन खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर पळत सुटले. खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी मी खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. पण हा माझा गैरसमज होता, कारण आमच्या खोलीत एक खिडकी होती आणि खिडकी आतून धरून खोलीची कडी बाहेरून सहज उघडता आली असती. मी घाईघाईत राहुलच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागले. तो सुद्धा गाढ झोपेतून जागा झाला असावा. डोळे उघडून तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. माझ्या चेहऱ्यावरचे उदास भाव पाहून त्याने मला विचारले, काय झाले? मी त्याला दूर ढकलून त्याच्या खोलीत आले. मी पटकन त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि कुलूप लावले आणि हे सर्व पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. माझी प्रकृती चांगली नव्हती. भीतीने माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हते. मी म्हणाले होते की माझ्या खोलीत चोर आहे. माझे शब्द एवढ्यापर्यंत पोचले होते की खोलीच्या दारावर टकटक झाली. त्याच्या खोलीत ठोठावण्याचा आवाज ऐकून राहुलसुद्धा घाबरला. पण माझी अवस्था अशी झाली होती की माझ्या हृदयाची धडधड थांबली होती आणि मग मला कळलेच नाही की काय झाले की घाबरून मी त्याला छातीवर घट्ट मिठी मारली आणि मग त्याच्या कमरेला मिठी मारली. मी म्हणालो, बाहेर चोर आहेत. हे लोक माझ्या खोलीत होते. मला भीती वाटते. भीतीमुळे मी कदाचित मरेन असे वाटले. मी काय करते याची मला अजिबात जाणीव नव्हती. मी राहुलची कंबर घट्ट पकडली होती आणि भीतीने त्याची छाती थरथरत होती. कदाचित मी खूप घाबरले होते. खोलीत पुन्हा ठोठावणं सुरू झालं. बाहेर जो कोणी होता त्याने दार उघडण्यास सांगितले आणि दार उघडले नाही तर ते आम्हा दोघांना मारतील. मी त्याच्या हातात पिस्तूल पाहिलं आहे. मी त्याला मिठी मारत हे सर्व सांगत होते. तो मला सांगू लागला की काळजी करू नकोस, हे लोक आत येऊ शकत नाहीत. दाराला कुलूप आहे. त्याने मला त्याच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मी भीतीने त्याच्या छातीजवळ उभी राहिले. म्हणून त्याने मला त्याच्या शेजारी बसायला लावले. मग त्याने मला बेडवर बसवले आणि तो स्वतः माझ्या बरोबरीने बसला. तो म्हणाला, घाबरू नकोस, मी इथेच आहे. पुन्हा दारावर थाप पडली. यावेळी एक माणूस अतिशय दबक्या आवाजात म्हणाला, दरवाजा उघडा, आम्ही दार तोडू.
हे ऐकून मी त्याचा हात माझ्या दोन्ही हातात धरला. कदाचित आमचे नशीबच वाईट होते की आमच्या दोघांचेही फोन आमच्याकडे नव्हते. निराश होऊन पळत असताना मी माझा फोन माझ्या खोलीत टाकून दिला होता आणि राहुलने बाहेर हॉलमध्ये फोन चार्जिंगला ठेवला होता. त्यामुळे झोपण्यापूर्वी राहुल हॉलमध्येच फोन चार्जिंगला लावत असे. मी म्हणाले, तू बाहेर जाणार नाहीस, ते तुला कोणत्याही प्रकारे इजा करू शकतात. तो म्हणाला, माझा हात सोड. म्हणत त्याने माझा हात सोडला. त्यानंतर त्याने एका कपाटातून पिस्तूल काढले आणि हे पाहून माझे हृदय थांबल्यासारखे झाले. मला भीती वाटू लागली की तो आपसात भांडायला जाईल किंवा ते त्याला गोळ्या घालतील. मी म्हणाले, काय करतोयस? तो म्हणाला, मी एक छोटा माणूस आहे. मला त्यांचे वागणे चांगले माहीत आहे. तू फक्त खोलीतून बाहेर पडू नकोस. मी रडायला लागले आणि त्याला सांगितले की देवासाठी कुठेही राहू नकोस, अन्यथा तो तुला मारेल. तो काळजी करू नकोस म्हणू लागला. इथे खोलीत बसून राहिली तरी तो लोक खोलीचा दरवाजा तोडून आत येतील. त्यामुळे धैर्याने वागले पाहिजे. मला कसे लढायचे हे देखील माहीत आहे आणि शूट कसे करायचे हे देखील माहीत आहे, असे म्हणत तो खोलीबाहेर गेला. मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि मग मला बाहेरून भांडणं आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले. भीतीने माझे मन थरथरत होते. जणू काही ते आपापसात भांडत आहेत आणि माझे हृदय आतल्या आत धडधडत होते. माझे ओठ पांढरे झाले होते. माझा रंग निवळला होता. मी पण माझ्या दोन्ही मुठी घट्ट करून बसले होते आणि खूप थरथरत होते. विचार करत होते की राहुलला काही झालं तर ते माझं काय करतील. त्यामुळे माझी प्रकृती खालावू लागली. मला गुदमरल्यासारखे वाटले आणि मग मला गोळी झाडल्याचा आवाज आला. तेव्हा आणि कसे माहीत नाही, भीतीमुळे मी बेशुद्ध झाली होती. पक्ष्यांच्या किलबिलाटाने माझे डोळे उघडले. मी लगेच उठून बसले आणि मी राहुलच्या बेडवर पडलेले पाहिले. माझे केस देखील विस्कटलेले होते, परंतु मी एकटी त्याच्या रूममध्ये होते आणि मी त्याच्या रूममध्ये कसे आले हे मला समजले नाही. पण नंतर मला रात्रीचा प्रसंग आठवू लागला आणि आठवताच माझे भान हरपले. बाहेर काय झाले ते मलाही कळले नव्हते. मी लगेच त्याच्या खोलीतून बाहेर आले आणि राहुल बाहेर सोफ्यावर बसून सिगारेट ओढताना दिसला आणि त्याच्या बाजूला एक मलमपट्टी होती आणि त्याच्या डोक्यावर देखील जखमेच्या खुणा होत्या. हे पाहून मी त्याच्या जवळ आले. मला पाहून राहुल म्हणू लागला की पोलिसांनी त्यांना पकडून नेले आहे. पोलीस कोठडीत असल्याचे सांगून तो माझ्यापासून दूर पाहू लागला. मी म्हणाले, काय झालं तुझ्या हाताला? तो म्हणाला की लढाई दरम्यान त्यांनी माझ्यावर गोळीबार केला होता, पण तो माझ्या हातातून गेला होता. त्यामुळे मलमपट्टी करून मी रुग्णालयातून परत आलो. तुला काही कळले नाही, तू बेशुद्ध झाली होतीस. पण आता अजिबात काळजी करू नकोस, सर्व काही ठीक आहे. माझ्याकडे न बघता तो माझ्याशी बोलत होता. राहुलला काहीही झाले नाही आणि चोरांना पोलीस कोठडीत घेण्यात आले. पण त्या दिवसापासून मी खूप घाबरले होते. राहुल का गप्प बसू लागला कळत नाही. आता त्याने खोडकर गोष्टींवर हसणे आणि पूर्वीसारखे माझ्याशी विनोद करणे पूर्णपणे बंद केले होते. राहुल मला जसा वाटत होता तसा नव्हता आणि आता तो खूप गंभीर झाला होता. तो माझ्याशी जास्त बोलतही नव्हता, का माहीत नाही, पण तोही भरपूर सिगारेट ओढू लागला. मी त्याच्यासमोर अन्न ठेवलं तर तो खोल विचारात हरवून जायचा. मी 2-3 वेळा आठवण करून दिल्यावर तो जेवायचा. तेव्हापासून 1 महिना उलटून गेला होता आणि मला अस्वस्थ वाटू लागले आणि एके दिवशी मला चक्कर आली की राहुलने मला त्याच्या मिठीत घेतले. तेव्हा मी खाली पडणार होते, पण राहुलने मला साथ दिली नसती तर माझे डोके टेबलावर आदळले असते आणि मी गंभीर जखमी झाले असते. राहुलने मला आधार दिला आणि मला सोफ्यावर बसवले आणि म्हणाला की मी अजिबात काळजी घेत नाही. स्वतःची काळजी घे. तुझा रंग कसा पूर्णपणे फिकट झाला आहे ते पहा. कदाचित तुला अशक्तपणामुळे चक्कर आली असेल. राहुलनेच मला डॉक्टरांकडे नेले, पण मी एकटीच डॉक्टरांच्या खोलीत गेले. त्याने काही चाचण्या लिहून दिल्या. त्याचा रिपोर्टही लगेच आला, पण तो रिपोर्ट समोर येताच माझ्या मनात वादळ उठू लागले. डॉक्टर, तू गरोदर आहेस असे सांगू लागले आणि हे ऐकून मला चक्कर आली. माझे पती गेले 3-4 महिने माझ्यासोबत नव्हते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पतीने मला आजपर्यंत हातही लावला नव्हता. राहुल माझ्यासोबत होता, पण हे कसे झाले होते? माझे मन पूर्णपणे कोरे झाले होते. त्याने माझ्याशी हे केव्हा केले? हे विचारांनी मला काळजी वाटू लागली. कारण ना मी कोणते मादक औषध घेत होते, नाही मला असे कोणतेही मादक पदार्थ खायला दिले होते. पण मी गरोदर कशी आहे? आमच्या घरात चोर घुसले ते दिवस आठवू लागले. मी बेशुद्ध झाले आणि त्यानंतर त्याचा दृष्टिकोन देखील पूर्णपणे बदलला होता. तो थोडासा हरवलेला दिसू लागला होता आणि पूर्णपणे शांत झाला होता.
त्याच रात्री कुठेतरी राहुलने माझ्यासोबत हे केलं आणि या विचाराने माझे भान हरपले. त्याने माझ्या बेशुद्धीचा गैरफायदा घेतला होता, तोही अशा वेळी जेव्हा मला त्याच्या आधाराची गरज होती. मी माझे वाहणारे अश्रू पुसले आणि डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर आले. तो समोर बसला होता. मला बघून तो माझ्याजवळ आला आणि विचारले, काय झाले डॉक्टर, काय बोलले? मी त्याला काहीच बोलले नाही. मला वाटलं घरी जाऊन त्याला विचारावं की त्याने माझ्याशी असं का केलं. मी त्याच्या भावाची बायको आहे, त्याला लाज वाटायला हवी होती. हे सर्व करत असताना घरी आल्यावर माझे भान हरपले. समोर अनुज हसत उभा होता. तो म्हणाला, तुला माझे सरप्राईज कसे वाटले? ते पाहून मी थक्कच झाले. माझे मन दुःखी झाले होते. अनुजला पाहून राहुल खूप अस्वस्थ झाला होता. त्यावेळी मी इतकी दुःखी आणि आतून तुटून पडले होते की काय करावे तेच कळत नव्हते. अनुजसोबत मी रडायला लागले. त्याला कसं सांगू? त्याच्या भावाने मला उद्ध्वस्त केले आहे. मी कठीण प्रसंगी त्याच्याकडे गेले कारण मला वाटले की तो मला आश्रय देईल, परंतु मला माहीत नव्हते की तो माझा नाश करेल. नाही म्हणत ती माझ्या डोक्याला हात लावू लागली. तो म्हणाला, मी इथे आलोय, तू खुश असायला हवीस, पण तू का रडत आहेस? पण पुढच्या क्षणी जे घडले ते माझ्या डोळ्यासमोर आकाश आणि पृथ्वी एक झाल्यासारखे वाटले. कारण काही वेळाने राहुलही अनुजच्या जवळ आला, पण त्यानंतर त्याने जे केले ते पाहून मी थक्क झाले. त्याने माझा हात पकडला आणि एका झटक्याने मला अनुजपासून वेगळे केले. हे पाहून अनुजलाही आश्चर्य वाटले. राहुलने मला अनुजपासून मागे ढकलले आणि म्हणू लागला, दूर राहा. जेव्हा राहुलची बोलण्याची शैली अतिशय कडक होती, अनुजला ताण जाणवला. तो म्हणाला, ही काय अव्यवस्था आहे? तू काय म्हणतोय? तू असे कसे करू शकतोस? आणि त्यानंतर राहुल जे काही बोलला त्याने माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. तो म्हणाला, मी काय बोलतोय ते तुला चांगलं माहीत आहे. ती माझी पत्नी आहे, तुझी नाही, आणि हे विसरू नकोस. त्यामुळे माझ्या बायकोला स्वतःपासून दूर ठेव. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी कधी राहुलकडे तर कधी अनुजकडे पाहून आश्चर्यचकित झाले. राहुलच्या तोंडून हे ऐकून मला वाटले की कदाचित अनुज त्याचा गळा दाबेल, पण अनुज काहीच बोलला नाही. उलट अनुजच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. राहुल म्हणू लागला, तुला आठवते जेव्हा तुझं लग्न होतं तेव्हा आम्ही फेऱ्या मारल्या होत्या. पंडितजींनी लग्न करण्यासाठी मंत्र आणि विधीही सांगितले होते. जे काही माझ्या आणि सोनालीसाठी केले होते त्यावेळी सोनालीचा हात माझ्या हातात होता, तुझा हात नाही. तू सोनालीशी लग्न करण्यास नकार दिला होतास. हो, ही वेगळी गोष्ट आहे की त्यावेळी मी हे सर्व तुझ्या विनंतीवरून केले, कारण तुला सोनाली आवडत नव्हती. तुला परदेशात जायचे होते आणि तिथली मुलगी तुला आवडली होती आणि तुला तिच्याशी लग्न करायचे होते. आणि कोणाच्या फायद्यासाठी तू भारत सोडून तिकडे गेला होतास? हेच तू म्हणालास. तू सोनालीशी लग्न कर, कारण काही वर्ष उलटून गेल्यावर तू परत येणार नाहीस. त्यामुळे तू सोनालीला घटस्फोट देशील. हे नाटकही संपेल आणि सोनाली तुझी होईल. मग तुझी इच्छा असेल तर तू सोनालीशी नंतर सर्वांसमोर लग्न करू शकतोस. तू परत का आलास ते सांग. तुझे एक परदेशी मुलीवर प्रेम होते आणि तू तिच्याशी लग्न करणार होतास. मग तू एकटा का आलास? तू त्या मुलीशी लग्न का केलं नाहीस? हे सर्व ऐकून मी माझे दुःख विसरले होते. हे सगळे मी काय ऐकत होते? त्या मुलीने मला फसवले, असे अनुज म्हणू लागला. मी परत आलो आहे म्हणून तू आता सोनालीला घटस्फोट दे. मी तिच्याशी लग्न करेन. हे ऐकून मी खेळण्यासारखे वाटले. मी म्हणाले, तुम्ही मला न सांगता कोणते खेळ खेळते? एक भाऊ जगासमोर माझ्याशी लग्न करतो आणि मग मला हात न लावता दुसऱ्या देशात जातो, लग्नासाठी भावाला उभा करतो आणि आता घटस्फोट मागतो. मग दुसरा भाऊ येऊन माझ्यासोबत वेळ घालवतो. मला न सांगता माझ्याशी असा वागतो. माझ्याशी काय घृणास्पद खेळ खेळलाच गेला हे मला कळलं नव्हते. हे ऐकून राहुल आणि अनु दोघे आश्चर्यचकित झाले. मी ढसाढसा रडायला लागले. मी माझ्या पर्समधून रिपोर्ट काढला आणि त्याच्या दोघांच्या तोंडावर फेकला. अनुज म्हणू लागला, काय केलंस? तुला लाज वाटली नाही? आणि त्याचे शब्द आणखीनच मोठे झाले. ती माझी पत्नी आहे, त्यामुळे मला माझ्या कोणत्याही कामाची लाज वाटत नाही, असे राहुल म्हणू लागला. त्यावेळी माझ्या मनात सोनालीसाठी काहीच नव्हते, पण आता मी सोनालीवर प्रेम करू लागलो आहे आणि तिच्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही, असे म्हणत त्याने माझा हात धरला आणि मला घराबाहेर काढले.
मी म्हणाले, माझा हात सोड, मलाही तुझ्यासोबत राहायचे नाही. तू फसून माझ्याशी लग्न केले आणि मग माझ्या बेशुद्धीचाही फायदा घेतला. पण राहुलने माझे ऐकले नाही आणि मला गावी आणले. मी माझ्या सासू-सासऱ्यांना आणि आईवडिलांना संपूर्ण हकीकत सांगितली. संपूर्ण सत्य जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सर्वजण अनुज आणि राहुलबद्दल वाईट बोलले. माझ्या सासूबाईंनी अनुजशी बोलणे बंद केले होते. अनुजही गावात आला नाही. त्याच फ्लॅटमध्ये राहून तो काही नोकरी करू लागला. इथे राहुलने माझी खूप काळजी घेतली. त्याने माझ्यासाठी सर्व गोष्टींची काळजी घेतली. परंतु मी त्याच्याशी थेट बोलले नाही. माझ्या बोलण्यात त्याला वाईट वाटलं नाही. माझी काळजी घेतली. पण 6 महिन्यानंतर मी मृत बाळाला जन्म दिला. मुलाचा जन्म अकाली झाला होता, म्हणूनच तो जिवंत नव्हता. जेव्हापासून मी शहरातून गावात आले होते तेव्हापासून मला खूप काळजी वाटत होती. ती नीट खात नव्हती आणि खूप उदास होती. कदाचित यामुळेच मी वेळेआधीच मुलाला जन्म दिला असावा. मी आजारी पडताच राहुलने मला शहरातील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेले. माझी प्रकृती ही चांगली नव्हती आणि जेव्हा मी थोडीशी बरी झाले तेव्हा राहुलने माझ्यासमोर DNA रिपोर्ट ठेवला, ज्यावरून हे सिद्ध झाले की ते मूल त्याचे नाही. तो म्हणाला, ज्या रात्री ते दरोडेखोर आले त्यांनी माझ्या हातावर गोळी झाडली आणि पिस्तूलचं बटन माझ्या डोक्यावर मारलं आणि मी बेशुद्ध झालो. पुढे काय झाले माहीत नाही, पण शुद्धीवर आल्यावर दोघेही घराबाहेर पडले होते. खोलीचा दरवाजा तुटलेला होता आणि मी खोलीत आलो तेव्हा तुझी अवस्था पाहून मला समजले की त्याने तुझ्याशी काहीतरी चूक केली आहे. तू अगदी चुकीच्या स्थितीवर बेडवर पडली होतीस. मीच तुझे कपडे ठीक केले होते. जेव्हा मी तुझा हा अहवाल पाहिला तेव्हा मला वाटले की स्वीकारणे योग्य आहे, कारण त्यात माझा काही दोष नव्हता. जे काही घडले ते अपघात होते. मी दगड होऊन त्याच्याकडे पाहत होते. तर कधी मी ओरडावे की राहुलच्या रूपाने मला इतका चांगला नवरा देणाऱ्या देवाचे आभार मानावेत. हे पाहताना माझे अश्रू वाहू लागले. मला रडताना पाहून राहुल माझ्याजवळ आला. त्याने हाताने माझे अश्रू पुसले आणि माझे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. राहुलचा स्पर्श जाणवताच मी वेदनेने आणखीनच रडू लागले. मी म्हणाले, राहुल, मला माफ कर. मला वाटले की तू खूप नीच आहेस, पण तुझ्या इतका महान कोणीही मी पाहिलेला नाही. माझ्यामुळे तू आजपर्यंत खूप त्रास सहन केला आहेस. मला माफ कर. राहुल म्हणाला, माफी मागण्याची गरज नाही. मी तुझ्याबद्दल काहीही वाईट विचार केला नाही. तुझे माझ्याशी वागणे स्वाभाविक आहे हे मला माहीत होते. तुझ्यासोबत जे झाले ते कोणत्याही मुलीला सहन झाले नसते. मी आरामात डोळे मिटले. माझ्या मनात राहुलबद्दल खूप प्रेम होतं. घरी आल्यानंतर राहुलने माझी खूप काळजी घेतली. हळूहळू माझी तब्येत चांगली होत गेली आणि त्यानंतर मी राहुलला माझा नवरा म्हणून आनंदाने स्वीकारले. आम्ही दोघे एकमेकांना इतके प्रेम करतो की लोक आमच्या प्रेमाची उदाहरणे देतात. मी राहुलच्या सहवासात खूप आनंदी आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.